Namaskar. Next formula is integration of 1 upon x into square root of x square minus a square dx is equal to 1 upon a sec inverse x upon a plus c. आता तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत ह्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये ह्याच टाइपचे पण एक्झाम्पल्स ह्याच टाइपचे फॉर्म्युले आपण प्रूव्ह केलेले आहेत बाय सबस्टिट्यूशन ट्रिग्नोमेट्रिक सबस्टिट्यूशन आपण यूज करणार आहोत. सो हियर वी आर युजिंग x इज इक्वल टू a sec theta. सो sec theta हे ट्रिग्नोमेट्रिक एक्सप्रेशन यूज करायचं. So put x is equal to a sec theta. आता ही प्रोसेस तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत आधीच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये आपण बरेच फॉर्म्युले प्रूव्ह केलेले आहेत. सो प्रोसेस काय आता dx पण काढायचं आहे प्लस थीटाची व्हॅल्यू काढायची. सो दॅट इम्प्लाइज x upon a is equal to sec theta. Therefore sec inverse x upon a is equal to theta. इक्वेशन 1 थीटाची व्हॅल्यू पुढे लागेल. सो dx इज इक्वल टू a इंटू सेक थीटा. डेरिवेटिव्ह ऑफ सेक थीटा इज सेक थीटा टॅन थीटा. सो सेक थीटा टॅन थीटा d theta. Then integral becomes integration of by substitution integral becomes therefore I इज इक्वल टू याला सुरुवातीला असं आय इज इक्वल टू म्हणून ठेवलं तरी चालेल. म्हणजे हे कॅरी करत बसायला नको. आय इज इक्वल टू असं म्हटलं की झालं. सो आय इज इक्वल टू काय येणार आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. सो ए सेक थीटा टॅन थीटा डी थीटा इज न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर एक्स इज इक्वल टू ए सेक थीटा. सो ए सेक थीटा into square root of x square means a square sec square theta. A square sec square theta minus a square. So that implies integration of a sec theta tan theta d theta upon a sec theta into a square common, then bracket sec square theta minus 1. Sec square theta minus 1 is tan square theta. So next step ला tan square a square square root मधनं बाहेर येणार. So that implies integration of a sec theta tan theta d theta upon a sec theta into square root of a square into tan square theta. A square into tan square theta. आयडेंटिटी यूज करायची a square into tan square. सो विच इज इक्वल टू आधीचे व्हिडिओज ह्याच्या आधीचे व्हिडिओज ह्याचे ज्याच्यात पण खूप प्रकारचे एक्झाम्पल्स म्हणजे ह्या टाईपचे फॉर्म्युले सॉल्व केलेले त्या व्हिडिओजमध्ये ते व्हिडिओज जाऊन चेक करा. प्रत्येक स्टेपला मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो विच इज इक्वल टू a sec theta tan theta upon a sec theta and this is a tan theta. सो काय काय कॅन्सल आउट होईल बघूया. a कॅन्सल झाला, sec theta कॅन्सल झाला, tan theta कॅन्सल झाला, 1 upon a राहिले and d theta राहिले. सो that implies integral becomes 1 upon a constant into integration of d theta. 1 upon a constant आहे इंटिग्रेशनच्या बाहेर आणली. सो 1 upon a theta plus c. d थीटाचं इंटिग्रेशन काय असतं थीटा. सो थीटा प्लस सी. बट थीटा इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू घालावी लागेल कारण थीटा या व्हेरिएबलमध्ये ठेवत नाही आपण. सो दॅट इम्प्लाइज 1 अपॉन ए इंटू थीटा. आता इक्वेशन 1 लागणार सेक इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी आणि हा आपला फॉर्म्युला इथे डिराईव्ह झालेला आहे. सो हे एक्सप्रेशन आलं तर हा फॉर्म्युला यूज करायचा. अजून एक फॉर्म्युला तुमच्या लिस्टमध्ये इथे ॲड झालेला आहे.